उत्तर प्रदेश तसंच छत्तीसगडमध्ये बनवला जाणारा फर्रा हा एक नाश्त्याचा हेल्दी प्रकार आज आपण बघणार आहोत. तर तो कसा बनवला त्याची साहित्य कृती पाहूयात. त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, जिरं आणि काळा मिरी घेतलेली आहे. तर ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. तसंच इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, ती 4 तास मी भिजत ठेवली होती. छान व्यवस्थित तीही आपली भिजलेली आहे. तर तीही त्या भांड्यामध्ये घालून घेऊया आपण. तर चणा डाळीमध्ये आपण थोडं पाणी घालत त्याला आपण पल्स मोडवर चालवणार आहोत. एकदम फाईन पेस्ट नाही करणार, थोडी जाडसर अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. आणि एका साईडला इथे मी पाणी ठेवलं आहे टोपामध्ये, त्यामध्ये मीठ आणि तेल घालून घेतलं आहे. यामध्ये 1.5 कप मी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे. एक 5 मिनटं आपण ते झाकण लावून ठेवणार आहोत आणि आपण थोडं थंड झालं की पीठ मळायला घेणार आहोत. तर इथे आपण पीठ मळून झालेलं आहे. तसंच चणा डाळ हे व्यवस्थित आपण वाटून घेतलेली आहे. तर या वाटलेल्या चणा डाळीमध्ये मी चिली फ्लेक्स तसंच मीठ घालून घेते. ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. मळलेल्या तांदळाच्या पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे. तर त्याला थोडंसं तांदळाचं पीठ लावून ह्याला पातळ असं आपण एक पोळी लाटून घेणार आहोत. वाटीच्या साहाय्याने आपण छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहोत आणि त्यामध्ये जे चणा डाळीचं जे स्टफिंग केलेलं आहे ते आपण अशा प्रकारे भरून घेणार आहोत. अशा प्रकारे मी थोडे फरे बनवून घेतलेले आहेत. तर त्यात आपण स्टीम करणार आहोत. सर्वप्रथम आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत आणि त्या तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपण जे बनवलेले फरे आहेत ते त्यामध्ये ठेवून देणार आहोत. आणि एका टोपामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्या उकळत असलेल्या पाण्यावर आपण ती चाळण ठेवणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. एक 20 ते 25 मिनटं आपण त्यांना स्टीम देऊया. तर 20-25 मिनटं स्टीम दिल्यानंतर आपले फरा तयार झालेला आहे. तर हे आपण असंही खाऊ शकतो किंवा त्याला एक तडका लावूनही आपण खाऊ शकतो. तर दोन्ही प्रकारे आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर आता मी इथे तडकाही देऊन घेणार आहे. कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्या गरम झालेल्या तेलामध्ये आपण राई तडतडून घेऊया. तसंच यामध्ये सफेद तीळही मी घालणार आहे आणि मस्त आपण जे फरा बनवून झालेले आहेत स्टीम करून तर ते त्यामध्ये घालून व्यवस्थित त्याला परतवून घेऊया. त्यावर छान कोथिंबीर गार्निश करून घेऊया आणि अशा प्रकारे आपले फराळ खाण्यासाठी तयार झालेले आहेत. एकदम हेल्दी डिश आहे. तर अशाच हेल्दी डिश ट्राय करण्यासाठी मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.